आज जलसमाधी आंदोलन सुरू आहे. नेमक्या मागण्या काय आहेत आणि सरकार का मान्य करत नाही? बघा, आज आमचे समाज बांधव धाराशिव जिल्ह्यातून धनगर समाजाच्या बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आमचं जे एस टीमध्ये ऑलरेडी समावेश आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ही लोकप्रतिनिधींनी समजून घ्यावं. आमचं ऑलरेडी आरक्षण आहे घटनेमध्ये, त्याची फक्त अंमलबजावणीसाठी तुम्हाला अडचण काय? स्वतः CM साहेबांनी, आता मी मिटिंगला होते मुंबईमध्ये 4 दिवसापूर्वी आमची मिटिंग झाली पंढरपूरमध्ये. गेले 12 दिवस उपोषण चालू आहे. 2 लोकांनी विष पिलेलं आहे आणि आज हे 15 लोक जलसमाधी घेत आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी याचे पडसाद उमटत असताना हे दोन्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी आश्वासन देऊन सुद्धा आज GR काढलेलं नाही आहे. आज त्यांची परत बैठक होणार आहे शंभूराज देसाई साहेबांसोबत. आज काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे, अन्यथा आमचे लोक आज समाधी घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार असणार आहे. सरकार हे मायबाप असतं, पण धनगरांवर जाणून बुजून अन्याय करायचं, प्रत्येक समाजाला वेगळा भूमिका घ्यायची आणि धनगरांवर अन्याय करायचं, या राज्यकर्त्यांची ही सवय झालेली आहे. आज जर सरकारचा इथं कोणीही प्रतिनिधी नाही आला तर खरोखर हे आंदोलन उग्र होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातले धनगर समाज हे तुम्ही पाहिलेलं आहे, हे शांत बसणार नाहीत, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणार आहेत आणि हा लढा आता महाराष्ट्रभर पुढे जाणार आहे आणि ह्या सरकारला खूप महागात पडणार आहे. त्यांच्या खुर्चीला आता सुरुंग लागलेला आहे आणि सुरुवात ही धाराशिव जिल्ह्यापासून झालेली आहे. धन्यवाद.